आणि या क्षणाची एक मोठी बातमी येते, ब्रेकिंग न्यूज येते आहे, थेट शिर्डीहून येते आहे। एका बिबट्यानं कारनामा केलाय। पळवून नेलेल्या 3.5 वर्षाची चिमुरडी ही जखमी अवस्थेत सापडली आहे। शिर्डीच्या संगमनेर तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे। अक्कलापूर गावातील भोरमळा भागात ऊसाच्या शेतात ही चिमुरडी जखमी अवस्थेत सापडली आहे। बिबट्यानं चिमुरडीला ऊसाच्या शेतात ओढत नेलं होतं। प्राजक्तामध्ये असं या चिमुरडीचं नाव असून तिला उपचारासाठी, मात्र सुदैवानं ती चिमुरडी वाचली आहे। गंभीररित्या ती जखमी झाली आणि आता तिला उपचारासाठी इस्पितळात नेण्यात आले। मनोज दांडेकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मनोज, काय सांगाल? अत्यंत धक्कादायक हा प्रकार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलगीची तब्येत आता कशी आहे? ऋषी, एकंदरीत बघितलं असताना प्राजक्त ज्यावेळेस घरासमोर खेळत होती त्यावेळेस बिबट्यानं जो दबाव धरून बसला होता त्यानं तिला उचललं आणि ऊसाच्या शेताकडे नेलं। त्यानंतर ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर शोधाशोध जी होती त्या मुलीची सुरू झाली। बिबट्याला पळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते ग्रामस्थांनी केले। फटाके वाजवण्यात आले जेणेकरून बिबट्याने तिथून पळ काढावा आणि या मुलीला सुखरूप वाचवता यावं। शोधाशोध बराच वेळ केल्यानंतर ही घटना साधारणतः 7:30च्या दरम्यान घडली आणि त्यानंतर बराच वेळ शोधाशोध जी होती ती सुरू होती आणि अशामध्ये ही मुलगी जी होती ती ऊसाच्या शेतात नजीकच, घरापासून नजीकच ऊसाच्या शेतात आढळून आली। जखमी अवस्थेत होती। अनेक ठिकाणी तिच्या शरीरावर जखमा आहेत, खोलवर जखमा आहेत आणि तातडीने ग्रामस्थांनी तिला संगमनेर येथील रुग्णालयामध्ये आता उपचारासाठी दाखल केलं आहे। आणि घारगाव ते संगमनेर हे अंतर जर बघितलं तर साधारणतः 32 ते 35 किलोमीटरचं आहे। त्यामुळे कुठेतरी आत्ताशी ही जी चिमुरडी आहे आणि ग्रामस्थ आहेत ते रुग्णालयात पोहोचले असावेत आणि आता तपासणी करतील त्यानंतर कळेल। नक्कीच मनोज, या सगळ्या प्रकारानंतर आता या मुलीच्या तब्येतीकडे लक्ष ठेवणं अत्यंत महत्त्वाचं बनलंय आणि वन विभागानं या बिबट्यांचा वेळीच त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होती। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।